हद्दवाढ झाल्या. जर पुण्यामध्ये 40-45 गावं पुणे महानगरपालिकेत आले, नागपूर महानगरपालिकेची हद्दवाढ झाली आहे, राज्यामधल्या नगरपालिकेच्या हद्दवाढ झाल्या. जी गावं आतमध्ये आली आहेत कॉर्पोरेशनच्या नगरपालिकेच्या आतमध्ये, त्या गावांचा सातबारा बंद करून त्यांचा प्रॉपर्टी कार्ड तयार करणे याकरता काल आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं जे महानगरपालिका किंवा शहरात गेलेले लोक आहेत ते सातबारा बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडचा प्रश्नही प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी रेल्वे मार्गामध्ये चांदूर येथील रेल्वे स्थानकाचा देखील आढावा घेतला आहे. मी हे सांगितलं आहे की रेल्वेमुळं शेतीचे दोन तुकडे पडतात. एखाद्या प्रकल्पामुळे शेतीचे दोन तुकडे पडले असेल आणि शेतकऱ्याची वहिवाट बंद झाली असेल तर शेतकऱ्याची वहिवाट कुणाला बंद करता येत नाही. आणि म्हणून जर रेल्वे बांधायची असेल तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड बांधला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीचे दोन तुकडे झाले, दोन भाग झाले रेल्वेमुळं, पाईपलाईनमुळं, रोडमुळं. दोन्ही साईडला सर्व्हिस रोड देऊन शेतकऱ्याचा रस्ता पूर्ववत करून दिला पाहिजे असे आदेश आम्ही काढलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा रस्ता बंद करता येत नाही आणि म्हणून असे आदेश काढलेले आहेत. सर, मुंबईसहित जिमखान्यासंदर्भात देखील मुंबईच्या जिमखान्यासंदर्भात देखील महत्त्वाचे आदेश आहेत. अनेक जिमखान्यांचे अद्यापही भाडेपट्टे आहेत, ते रिन्यू झालेले नाही. मुंबई शहरात 11 जिमखाने, उपनगरमध्ये 6 जिमखाने, पुण्यामध्ये नागपूरमध्ये जे जिमखाने सरकारी जागेवर आहे या सर्व जिमखान्यांनी शर्तभंग केलेले आहेत. ज्या अटी शर्तीवर आम्ही जिमखान्याला जागा दिल्या, आता फक्त जिमखाने लग्न लावतात आहे. पण मूळ भूमिका जिमखान्याची काय होती? या ठिकाणी स्पोर्टला प्रमोशन करणे, क्रीडाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करणे. आता लग्न समारंभ झाले आहेत, त्यामुळं आता आम्ही हा विचार करतो आहे जिमखान्याचा जो बॉयलाज आहे. यानंतर पुढच्या बातमीकडे आपण आता बोलूयात. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर अखेर शिवसेनेचा भगवा फडकलाय. म्हसळा नगरपंचायतीवर आज नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे आणि यामध्ये 17 पैकी 9 जागांवर शिवसेनेला बहुमत मिळालंय. त्यामुळे राष्ट्रवादीची या निवडणुकीमध्ये पीछेहाट झाल्यामुळे सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसलाय. मागील 10 वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता होती. मात्र या सत्तेला मंत्री भरत गोगावले यांनी सुरुंग लावत सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिलाय. आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे शिवसेनेची ताकद अधिकच वाढत चालल्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे शिवसेना असा संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. म्हसळा नगरपंचायत परिसरामध्ये आज लागलेल्या निकालानंतर शिंदे शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केलाय. पुढच्या बातमीकडे आता बोलूयात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोल्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुपारच्या वेळेला जोरदार हजेरी लावली आहे. 44 ते 45 अंशांचा उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय. मात्र वादळी वाऱ्यांमुळे फळबागांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे जालना शहरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच शहरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने इथे हजेरी लावली आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे शहरातील नागरिकांची काही वेळ का होईना पण वाढत्या गरमीतून सुटका झाली आहे.